नासदासिन्नो सदासि तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरा। तुरुंगामध्ये वेळ पण त्याचा स्वभाव बदलत असतो. संवेदना आणि विचारांच्या कमतरतेमुळे काळ जणू एकाच जागी थांबत असतो. तसंच सद्य परिस्थिती आणि भूतकाळातलं अंतर पण मिटू लागतं. भूतकाळाला जागृत करण्यासाठी आपल्याला गतकाळाला आजच्या जित्या जागत्या जीवनाच्या अशा दुव्यांना जोडावं लागतं ज्यांच्यात संघर्ष आणि समस्या असल्या पाहिजेत. माझी इच्छा आहे की तुमच्यासमोर हिंदुस्थानाच्या गतकाळाची चित्र ठेवावीत, याची जाणीव करून देण्यासाठी की कशा रीतीने आपला देश पायऱ्या पायऱ्यांनी बदलला आहे. कशी इतिहासाची नदी युग बदलत बदलत सातत्याने वाहत आली आहे आणि स्वतःमधले भोवरे मध्यधारांना तोंड देत एका अपरिचित समुद्राकडे झरझर पुढे जात आहे. भारतामध्ये दर्शनशास्त्र, पुराणं आणि महाकाव्य सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत की आपले विचारवंत नेहमीच सृष्टीच्या रहस्याचा उलगडा करीत आहेत. जगाचा मूळ पदार्थ आदिजल मानलं जातं. सृष्टीच्या निर्मितीनंतर जीवजंतूंच्या विकासाचा सिद्धांत आपल्याला दशावताराच्या पहिल्या 5 अवतारात दिसतो. मत्स्यावतार माशाचा, जो आदिजलातनं उत्पन्न झाला. कूर्मावतार कासवाचा, जो जल आणि भूमी दोन्हींवर राहतो. वराह अवतार, जो वायू पुराणानुसार निवडलाच ह्यासाठी गेलाय कारण त्याला जलक्रीडेची आवड आहे. मग नरसिंह. ह्याच्यानंतर वामनावतार, जो बहुतेक आदिमानवाचं प्रतीक आहे. त्यावेळचे लोक घरं किंवा भवनांमध्ये नाही, गुहांमध्ये राहत असत. ते कंदमुळं आणि शिकार केलेल्या जनावरांचं मांस खायचे. या आदिमानवांना चित्र काढणं कळत होतं. टोकदार दगड आणि लाकडाच्या कुंचल्याने ते गुहांच्या भिंतींवर जनावरांची चित्र काढत.
जंगली जनावरांबद्दल आदिमानवाला भीती आणि श्रद्धा दोन्ही वाटत असल्या पाहिजेत आणि सुरुवातीला ह्यांची आराधनाही होत असावी. पुढे भित्तिचित्रांमध्ये मनुष्याचे आकारही बनू लागले, जे करणी केल्यासारखे भासायचे. जोडीला नृत्य आणि कथा पण होत, जेणेकरून शिकारीमध्ये यश मिळावं. सभ्यतेच्या दिशेने माणसाचं पहिलं पाऊल होतं टोळी किंवा तुकडी बनवून शिकार करणं आणि सगळ्यांमध्ये मिळून वाटून घेणं. प्रत्येक माणसाला आधी टोळीचा विचार करावा लागायचा, नंतर स्वतःचा. टोळी किंवा जथ्था कुठल्या धोक्यात सापडला तर प्रत्येकाला एकजूट करून लढावं लागत असे. जी व्यक्ती टोळीच्या कामांमध्ये मागं राहायची त्या व्यक्तीला बाहेर हाकलून देण्यात येईल. आजचे शिकारी अन्नशोधक आदिवासी लोखंडी हत्यारांचा वापर करतात, पण आदिकालीन वस्त्यांच्या खोदकामातनं आपल्याला एका अशा काळाची माहिती मिळते जेव्हा हत्यारं दगडाची होती. उकरायचे, कापायचे, चिरायचे दगड, तिरांसारखं टोक असलेले, कुऱ्हाड आणि चाकूसारखे दगड, ह्यापैकी अनेक हत्यारांना लाकूड बांधून ती वापरात आणण्यात येत असावीत, बाणाप्रमाणे. जे लोक ह्या हत्यारांचा वापर करत होते त्यांना पाषाण युगाच्या पूर्वीचे म्हटलं जात, कारण ते पाषाण म्हणजेच दगडाची साधनं आणि हत्यारं यांचाच वापर करीत असत. पूर्व पाषाण युग संपता संपताच जगाचं वातावरण उष्ण झालं. खळखळ वाहणाऱ्या हिमनद्यांच्या जागी घनदाट जंगलं उगवायला लागली. या जंगलांमध्ये राहणाऱ्यांचा वंश पण नवाच होता. त्यांना उत्तर पाषाण युगीन माणसं म्हणतात. सर्वात महत्त्वाचा शोध जो या वंशाच्या लोकांनी लावला तो म्हणजे शेतीवाडी, ज्यामुळे माणसाला बराच आराम मिळाला आणि नवीन शोधकार्यासाठी जास्त वेळ पण. मातीची भांडी बनायला सुरुवात झाली, ज्यांचा वापर करून जेवण बनवलं जायचं. दगडी साधनं आधीपेक्षा चांगली बनायला लागली. मेंढ्या, बकऱ्या, कुत्रे, गायींसारखी जनावरं पाळली जाऊ लागली. कपड्यांचं विणकाम सुरू झालं. हे लोक आता झोपड्या किंवा कच्च्या घरांमध्ये राहायला लागले. शेतीवाडीचा एक चांगला परिणाम हा झाला की लोक गाव आणि नगरं वसवायला लागले. मोठ्या नद्यांच्या किनारी किंवा सुपीक दऱ्याखोऱ्यांमध्ये माणसांच्या वस्त्या राहू लागल्या, जिथे पाणी आणि खाण्याची कमतरता नव्हती. गरजेपेक्षा जास्त धान्य भांडारांमध्ये जमा झालं. ही अतिरिक्त मूल्याची सुरुवात होती. लोकांना विचार विनिमयासाठी जास्त वेळ मिळाला. व्यापार होऊ लागला. कला आणि हस्तकलेमध्ये प्रगती झाली. अफगाणिस्तानात मेहरगड, पाकिस्तानात कोटडिजी आणि राजस्थानात कालीबंगन सारख्या अनेक जागांवर एका विकसित ग्रामीण संस्कृतीची सर्व लक्षणं दिसू लागली, जी हळूहळू नागरी संस्कृतीत बदलत गेली. एखाद्या नागरी संस्कृतीच्या विकासासाठी ज्या अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे त्या आहेत: गरजेपेक्षा जास्त पीक घेणं, व्यापार प्रणाली, मालाची ने-आण करण्याच्या सोप्या पद्धती, आकार आणि वजन करायची साधनं, मालाच्या विक्रीसाठी चांदी, सोनं, धान्य किंवा नाण्यांचा वापर, कायदा सुव्यवस्थेवर चालणारा धर्म आणि विशेष कौशल्याने बनवलेल्या इमारती. आणि ह्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच सिंधू घाटी संस्कृतीचा विकास झाला. ही जुनी संस्कृती आजच्या भारतीय जीवनशैलीचा आधार आहे. किती कुतूहलाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे की इतिहासाच्या आरंभापासून आजपर्यंत भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीची परंपरा अगदी तशीच आहे.
या कधीही न संपणाऱ्या दिंडी यात्रेबरोबर कधीकधी स्वतःला जोडून पण पाहिलं आणि जाणवलं की शेवटच्या पायरीवर मी फार धडपडतो आहे. मग स्वतःला मी याच्यापासून वेगळं करतो आणि असं पाहायचा प्रयत्न करतो जसं पहाडाच्या शिखरावरून खालच्या दरीकडे पाहिलं जातं. सिंधू घाटीच्या लोकांचं उत्पन्नाचं साधन व्यापार मुख्यतः असावं असं दिसतंय. ही एक नागरी संस्कृती होती. इथला व्यापारी तेव्हा खूप श्रीमंत होता. तो एक महत्त्वाची भूमिकाही निभावायचा. रस्त्यांच्या बाजूला छोटी छोटी दुकानं पण असायची, बिलकुल आजच्या हिंदुस्थानी बाजारांप्रमाणे. सिंधू घाटी सभ्यता, जिला हडप्पा संस्कृतीच्या नावानेही ओळखलं जातं, तिच्या सोनेरी काळात 2500 ते 1900 इसवी सनापूर्वीपर्यंत बलुचिस्तानाच्या पहाडांपासून सिंधू नदीच्या मैदानांपर्यंत आणि कच्छ काठियावाडपासून घग्गर यमुना घाटीपर्यंत पसरली होती. सिंधूच्या मैदानांवर मोहंजोदडो आणि हडप्पाचा अधिकार होता. लोथल ही काठियावाडची राजधानी होती. कालीबंगन पूर्व प्रांताचं मुख्य शहर होतं आणि डाबरकोट पश्चिम प्रांताचं. सिंधू सभ्यतेचा प्रभाव तिच्या सीमांच्या बाहेर पश्चिम आणि मध्य आशियापर्यंत पण जाणवला गेला. काय पोरगा आहे, गेला पळून तो. द्राहा तुम्हाला लागलं तर नाही, मरू देतो. जरा लक्ष ठेवा, आता कामाला लागा आपल्या. चल रे चल. सिंधू घाटी सभ्यता त्या व्यापाराचा एक भाग होती जी मेसोपोटामियाच्या खालच्या मैदानांपासून पर्सियन खाड्यांची दोन्ही टोकं जोडत दक्षिण इराण आणि बलुचिस्तानातून सिंधमध्ये जात भारताच्या आतील भागांपर्यंत पसरली होती. ह्या सभ्यतेचा प्रमुख जलमार्ग सिंधू आणि तिच्या सहाय्यक नद्या पण होत्या. नदी आणि समुद्री जलमार्गाने होणाऱ्या व्यापाराचे अन्य महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत लोथल धक्क्याची गोदी, द्वारकेमध्ये सापडलेले गलबतांचे दगडी नांगर आणि प्राचीन घाट. अगाधचा राजा सरगोनच्या काळात लोथल आणि मोहंजोदडोतनं मौल्यवान खड्यांच्या माळा, मणी, मोती वगैरे हस्तिदंत आणि शंखांपासून बनवलेल्या वस्तू आणि बहुतेक कापसाच्या वस्तूही पश्चिम आशियाच्या शहरांना निर्यात केल्या जायच्या. त्यावेळच्या मातीच्या मोहरा आणि शिलालेखांवरून आजच्या मकरन किनारपट्टीला मगन आणि भारताच्या पश्चिमी किनाऱ्याला मेलुना असं म्हणत असत. भारतातून बाहेर जाणारी गलबतं अगाध खाडीतून सुटायची. मेलुनाहून येणारी जहाजं, मगनहून येणारी जहाजं, दिलमनहून येणारी जहाजं अगाध बंदराच्या किनाऱ्यावरच सगळी जहाजं नांगर टाकायची. आता असं म्हणता येईल की सिंधू घाटी सभ्यतेचे लोक त्यावेळेस त्यांच्याजवळ असलेल्या सभ्यतांशी, सुमेरिया, इराण आणि इजिप्तशी आपसात व्यापारामध्ये जोडले होते. असं दिसतंय सिंधू सभ्यतेचे शहरातले कारागीर जास्त करून विदेशी बाजारांसाठीच सामान बनवत होते. सामानाच्या विक्री खरेदीसाठी कुठल्या मुद्रेचा वापर व्हायचा की नाही याच्याबद्दल तसं बोलणं खूप कठीण आहे. पण घरांच्याच बाजूला खूप मोठ्या कोठारांवरून अंदाज लावता येणं शक्य आहे की ही मोठ्या व्यापाऱ्यांची घरं आहेत. संख्येवरून आणि घरांच्या बांधकामावरून लक्षात येतं की त्यावेळच्या व्यापाराचं जीवन किती उच्च प्रतीचं आणि सुखद असलं पाहिजे. यांच्या भग्न अवशेषांबरोबर सोन्या चांदीचे दागिने वगैरे, मौल्यवान खडे, तांब्याच्या विविध वस्तू, धातूची उपकरणं आणि हत्यारं मिळालीत. मोहंजोदडो आणि हडप्पा दोन्हीही आंतरराष्ट्रीय व्यापार पेठा होत्या, जिथे ठिकठिकाणाहून आलेला माल साफ झाल्यावर प्रक्रिया होऊन बांधला जायचा आणि मग पुढे पाठवला जायचा. ह्याच दोन केंद्रामधून लोक दूर दक्षिणेत कर्नाटकापर्यंत धातू आणि कच्च्या मालाच्या शोधात जायचे. तेच दुसऱ्या बाजूला सीमा पार करून अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशियापर्यंत जायचे. जसा आजकालच्या व्यापारपेठांमधून माल बांधून तो बाहेर पाठवला जातो आणि ओळखीसाठी त्याच्यावर निशाणी लावली जाते, सिंधू सभ्यतेच्या मोहरांचा पण कदाचित असाच वापर होत असावा. मोहरांवर असलेली चिन्ह जास्त करून पशूंची आहेत. वजन बरोबर आहे? हो, मी स्वतः तपासून पाहिलंय. चला आण, लवकर आण. या इथे ठेव याच्यावर. हां
आणि जरा लवकर लवकर हात चालव. हा जा. आणि मण्यांच्या पेट्या कधीपर्यंत पोचतील? त्या पण रात्रीपूर्वी पोचतील इथे. का घाई कुठल्या गोष्टीची आहे? जहाजाचा सरदार म्हणतोय की त्याचं निघणं आज उद्यामध्ये होईल. तो येतो इथे सामान बघायला. असं सांभाळू दे. हां हे बघ शुल्गी, मला तुला काही विचारायचं आहे. काय? समजत नाही आता सुरू कुठून करू. बघ तुला माहितीच आहे तुझ्या सुमेरियामध्ये परिस्थिती चांगली नाही आहे. व्यापारनगरपुरातनं बेबीलोनला आलाय, जी तुमच्या उत्तरेमध्ये नवी राजधानी आहे. माहीत नाही तू हा सगळा माल तिथे पाठवू शकशील की नाही. म्हणून तू चांदीमधला माझा भाग जाण्यापूर्वी आपला मला देऊन टाक. मी यावेळेस स्वतः का जातोय? यासाठी ना की आपल्याला जास्त चांदी मिळावी. ठीक आहे, येत्या पावसाळ्याआधी तुझी चांदी देईन पाठवून. काय माहीत त्यावेळेपर्यंत मी इथे असेन की नाही. हे बघ तुझ्या आणि माझ्या मालाला मागणी नाही आता. यासाठीच गावचं सामान येणं पण कमी झालंय. आणि वरून आता हे बाहेरचे पण आपल्या इथे घुसायला लागलेत. हे बघ द्राहा, त्यांना आसरा तुझ्यासारखे व्यापारीच देत असावेत. माहित नाही काय काय देणं घेणं त्यांच्यासोबत करता. आता याविषयी तू बोलला नाहीस तर बरं होईल. माझी इच्छा नाही की नगरामधील लोकांनी याची चर्चा करावी. अरे मी तुला तुझ्याकडनं चांदी उधार मागणार होतो. का? असंच वैयक्तिक कारणासाठी रे. मी कुठनं आणू चांदी? तुला दुसरं? ते बघ सरदार आलेत. हे माझे भागीदार द्राहा. नमस्ते. देवदारची लाकडं लागली? हो, सगळं सामान लागून झालंय. बस तुमचं सामान बाकी आहे. मी ऐकलंय बाहेरचे लोक नगरामध्ये गोंधळ घालायला लागलेत. बस सर्व हेच म्हणतायत. जर त्यांनी शहरावर कब्जा केला तर तुमचं काय होईल? कुठे जाणार? परत गावी जाणार. दुसरं काय? माझ्या पत्नीचे काही नातेवाईक राहतात गावामध्ये, म्हणजे तेच जे देवदारचा व्यापार करतात. पण गावं पण बर्बाद होऊ शकतात. पण तिथे आहेच काय? गावचं सर्व तर नगरामध्ये येतं. गाव आणि शेती नष्ट करून ते लोक मिळवतील काय? शेतीवाडी तर येतच नाही त्या लोकांना. गावं जिवंत राहतील यात कुठलीच शंका नाही. मालक, जकात निरीक्षक आलेत. तुम्हासनी बोलवाय पाठवलंय. पण आपण जकात भरलीये ना? सगळं नाही रे भरलाय. मला वाटलं होतं तू देशील म्हणून. मी का द्यायचे? नेहमी तर तूच देतोस. आपसात आपण हेच ठरवलंय. पण सांगितलं ना मंदी चाललीये. जर माझ्या चांदीमधला थोडा भाग मला दिलास म्हणजे मग मी. नाही नाही नाही, चांदीची मला स्वतःलाच गरज आहे. मी नाही देऊ शकत. ते नंतर बघू. आपण जकात निरीक्षकाशी बोलू तर खरं. ये बघू. मला जकात भरायला तसा थोडा वेळ लागेल. तुम्ही काही करू शकता का? मी जकात भरल्याची मोहर लावणं बंद करू ही शकतो. मस्करी नाहीये. आम्हाला रक्कम गोळा करायला वेळ लागतोय जरासा. हे बघा, मला काही माहिती नाहीये. जकात नाही तर मोहर नाही. तुम्हा दोघांचा माल बाहेर नाही जाऊ शकत. आम्हाला उद्यापर्यंतचा वेळ द्या ना जरा. मोहर उद्या पण लागू शकते. मलाही काही घाई नाही. आता काय होणार? ऐकलंस? आता तर मला चांदी देच, नाहीतर तुझं सामान बाहेर नाही जाऊ शकत. एक उपाय आहे, जर तुम्हाला मान्य असेल. काय? जहाज तयार आहे. आज रात्रीच तुमचा माल चढवायचा. पण मोहर नसताना? बरोबर आहे. आणि रात्रीच जाऊ आपण. बाकी माझ्यावर सोडा. तुम्हाला खात्री आहे? पूर्ण अगदी. थांबायचं नाही आता. तुमचं काय जात आहे? आता इथे थांबून काही फायदा नाही. ह्यात धोका आहे खूप. हे जरी गेले इथनं, मी मात्र इथेच असेल ना. ही विचार करायची वेळ नाहीये. मला माझ्या लोकांना सावध पण करायचं आहे. सिंधू सभ्यता व्यापारावर अवलंबून होती. पण व्यापारी नफा कुठून कमवायचा? ते कुठलं बळ होतं ज्याने त्या वर्ग विभाजनाला जिवंत ठेवलं, ज्याची व्यापाराच्या उत्कर्षासाठी गरज होती? सर्वसाधारण जनतेवर व्यवस्थापनेच्या नियंत्रणाचा अंदाज मंदिर आणि पुजारी वर्गाच्या शक्तीवरून लावला जाऊ शकतो. त्यावेळच्या विशाल देवप्रतिमा नाही मिळत हे जरी खरं असलं तरी आपल्या इथे मेसोपोटेमिया किल्ल्यांवर झिगरात मंदिरासारख्या इमारती आहेत. पुष्करजवळ राहणाऱ्या देवदासींबरोबर यात्रेकरूंचा सहवास देवीपूजेचा एक संस्कार होता, जो आज पण दक्षिणेत देवदासी परंपरेच्या रूपात अस्तित्वात आहे. उत्खननामध्ये मोठ्या संख्येनं मिळणाऱ्या मूर्ती आजही भारताच्या अनेक भागात पूजल्या जाणाऱ्या मूर्त्यांशी मिळत्या जुळत्या आहेत.
सिंधू घाटीत विशाल मूर्ती आणि देवप्रतिमा न मिळण्याचं कारण असू शकतं जिवंत देवींची पूजा, जी आजही नेपाळमध्ये होत असते. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की धर्मप्रधानताच सिंधू घाटी सभ्यतेला 500 वर्षांपर्यंत जिवंत ठेवू शकली. सिंधू घाटी सभ्यतेचे लोक अखेरीस कोण होते, शिवाय आले कुठनं, हे आपल्याला अजून नाही कळलंय. मूळचीच कदाचित ही संस्कृती असू शकेल आणि याची मुळं आणि शाखा दक्षिण भारतामध्ये मिळतातही. मंदिरं, देवीपूजा आणि मूर्तींची आराधना जुन्या वैदिक धर्मामध्ये बघायला मिळत नाही. असंही शक्य आहे की हे सर्व अवैदिक धर्मप्रणालीचं बघून नंतरच्या हिंदू धर्मात ह्याचा समावेश झाला असावा. अखेरीस काय बरं झालं सिंधू घाटी सभ्यतेला, ही संपली कशी पण? काही लोक सांगतात की या सभ्यतेचा नाश झाला असावा एखाद्या दुर्घटनेमुळे, किंवा मग हवामानात झालेला बदल ज्याच्यामुळे चारी बाजूने वाळवंट पसरलं असावं. तसं पाहिलं तर हवामान बदलाचा परिणाम तसा थोड्याच भागांवर झाला असावा, कारण ही सभ्यता सिंधूपासून गंगापर्यंत पसरली होती. कदाचित ह्या सभ्यतेच्या अंताचं कारण इथल्या व्यापाराचं पतन असेल. एक आणखी मत असं आहे की साधारण 4000 वर्षांपूर्वी आर्यांच्या फैलावामुळे सिंधू सभ्यता हळूहळू नष्ट झाली. आर्यांनी सिंधुवासियांनी नद्यांवर बांधलेले सगळे बांध तोडून त्यांच्या शेतीचा आधारही नष्ट केला. कोण रे तुम्ही? काय करताय तुम्ही? आमचा मान नाही मोडू शकत. काय झालं बोल? तुम्ही आमचा बांध का तोडतासा? तुम्ही लोकांनी अख्खं पाणी इथे अडवलंय आणि आमची जनावरं तिथे मरतात पाण्याविना. अरे तुमची जनावरं मेली तर आम्ही काय करायचं? या पाण्याच्या बिना आमची पिकं नष्ट होतील ना. तुमच्या पिकांविषयी ऐकायचं नाही काही. हे पाणी फक्त आमच्या जनावरांसाठी जाणार. चल रे बांध तोडूया. वेदांमध्ये जागोजागी उल्लेख येतो की इंद्राने त्या जलधारांना मुक्त करवलं ज्या असुरांनी बांधून ठेवल्या होत्या. राक्षस ओबडधोबड जमिनीवर काळ्या सर्पासमान पहुडला होता जेव्हा इंद्राने अंगभंग करणाऱ्या त्याच्या शस्त्राने त्याच्यावर प्रहार केला. आता नद्यांचा प्रवाह थांबला, धरणी डोलू लागली. मोठमोठे खडक आणि दगड रथाच्या चाकांवर आपटायला लागले आणि बंदिस्त त्या समस्त जलधारा मुक्त होऊन दैत्याच्या शरीरावरून वाहू लागल्या. हे बघा बंधू, बघा माझ्याकडे. तू तुझं दुकान इथे नाही लावू शकत. का? तुला माहित नाही, या शहरामध्ये तुम्हा असभ्य लोकांना येण्यास सक्त मनाई आहे. म्हणून सांगतो तुला, तू इथून निघून जा. जेव्हा सर्व विकलं जाईल तेव्हा जाईन इथून. काय म्हणालास? हे तुझं सामान कुठेतरी दुसरीकडे जाऊन विक. आता तुला इथनं धक्के मारून घालवण्यापूर्वी तू इथनं जा निघून. धक्के कोण मारेल मला? तू? बरं चल मग असा बघतो ना कसा मला धक्के मारून घालवतोस तू. अरे तू मला धमकी देतोयस? मी तुला सांगतो की इथनं चालायला लाग. तू तुझं हे सामान इथे नाही विकू शकत. ह्या माणसाला शहरात येऊ कसं दिलं? चाल नाही तर मारून टाकीन सर्वांना मी. तुम्ही यांना समजावा. हो, तू हे नगर सोडून इथनं निघून जा. भांडण तंटा ही अभद्रता मला नकोय. समजतंय ना तुला? तुला काही इजा होण्यापूर्वी चल जा इथनं. तू मला स्पर्श पण नाही करू शकत. अरे जा रे पांढरे बघा पुरोहित, मी तुझी एक एक हात टाकीन म्हणून. तुला चेतावणी दिली गेली की तू हे नगर सोडून निघून जा. आम्ही शांतिप्रिय लोक आहोत. तुझ्या या उद्धटपणाची आम्हाला काहीच गरज नाहीये. जा कुठे दुसरीकडे जाऊन तुझं काम कर. जातो,
परंतु लक्षात ठेवीन, का भाऊ, काय झालं? त्या नीच विदेशींमधला एक शहरामध्ये होता, स्वतःचा माल विकायच्या प्रयत्नात होता. हाकलावं लागलं त्याला आम्हाला. मारामारी झाली तुमची? आता या जनावरांशी कोण मारामारी करणार? आमचं बुवा त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. पण तुमची माणसं पण त्यांच्या पडावामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर व्यापार करतात. योग्य आहे का हे? तुम्ही सुमेरियाचे आहात ना? खरंय. मग तुम्ही आमची समस्या नाही समजू शकणार. आज आपल्या उत्सवामध्ये कुठली गडबड नको व्हायला. मग तू काय ठरवलंयस? येतेस तू? कुठे? माझ्या बरोबर सुमेरियाला. नाही. नाही का? पण मी नाही येऊ शकत, तुम्ही जाणता ना. पुजारी मला जायची कधीच अनुमती नाही देणार. मी मंदिराला वाहून घेतलंय. मला लग्न करायची आज्ञा नाहीये. पण तुला इथे लग्न करायला कोण लग्न करायला कोण सांगताय? तू दिलमनला चल माझ्यासोबत. आपण तिथे लग्न करू, कोणालाच नाही समजणार. पुरोहित मला कधीच अनुमती नाही देणार. तुला यायचंय माझ्या बरोबर? यायचंय की नाही? यायचंय. मग माझं जरा नीट ऐक. तू आज रात्री मला मंदिराजवळ भेट, पण कुणाला सांगायचं नाहीये. पण हे संभव नाहीये. हे बघ, कुठलीही युक्ती करून ये, समजलीस? असं सांग मला बरं नाहीये जरा. मी येईन बघ. आता मी जातो. पुजाऱ्यांनी मला तिथे बोलवलंय. हे नगरवासियांनो, माझ्यासोबत माझे मित्र दिलमनवरनं आलेत. या समारंभाचं धार्मिक महत्त्व माहीत असल्यामुळे आमची या पवित्र नगरातील संस्कारी नागरिकांसमोर आमच्या इथली एक प्रसिद्ध कथा ऐकवायची इच्छा आहे. ही आमच्या देशातील महान नायक गिलगमेश, शोध अमरत्वाचा त्याचा, याची ही कथा आहे.
बरा आहेस ना तू? जे घडलं ते मी ऐकलंय. ती खूपच दुःखी करणारी घटना होती. शुल्गी, मी तर खूपच घाबरलोय. अरे चिंता नको करूस, काहीच नाही होणार. ही काही मोठी दुर्घटना नाहीये. मोठी दुर्घटना नाहीये. आतापर्यंत आर्याने चुटपुट शेती आणि बांधच नष्ट केले होते, पण आज जेव्हा मी त्यांच्या वस्तीमध्ये व्यापार करायला गेलो तेव्हा त्या लोकांनी माझं सगळं सामानच लुटलं. नाही शुल्गी, मला तर आर्यांच्या या वागण्यावरून खूप काहीतरी वाईट घडणार आहे असं दिसतंय. हे बघ, या बाबतीत नंतर बोलू. हा पण ऐक, मग नंतर तू माझ्या घरी अवश्य ये. नाही, मी तुझ्या घरी नाही येऊ शकत. अत्री, खरंय, म्हणत होती की पुजारी तिला माझ्यासोबत जायला परवानगी नाही देणार. कसं देतील ते लोक? नेहमी नजर ठेवतात तिच्यावर. बरं, मी तुला नंतर भेटतो. हा गिलगमेश, आज मी एक भयानक स्वप्न पाहिलं. मी पाहिलं अन्नूला, याक आणि एल्लीला. स्वगीत समाजाला आपसात त्यांना बोलताना मी पाहिलंय. अन्नू एल्लीला सांगताना ऐकलंय, ह्या दोघांनी स्वर्ग वृषभाला नष्ट केलंय, पवित्र जनावरांना मारून टाकलंय आणि म्हणूनच या दोघांमधील कुणा एकाला मरावं लागेल. एल्लीला म्हणताना ऐकलंय, ह्या कद्दूला मरावं लागेल. नाही मरणार गिलगमेश, पण कद्दूला मरावं लागेल. बंधू, प्रिय बंधू, ते मला मारून टाकतील. मला मृत्यू लोकाच्या दरवाजात जावं लागेल, मरून हजर व्हावं लागेल प्राण रूपाने. माझ्या प्रिय भावाला बघणं आता नशिबात नसेल. बंधू, काय झालं? हा निद्रेचा अंमल आज तुझ्यावर कसा झाला? काय झालं जे रात्रीच्या अंधारामध्ये तू घेरला गेलायस? मी हाका मारतोय पण तू मौन धारण करून पडला आहेस. हे असंच माझं पण होईल मी जेव्हा मरणार. फसलोय हा मी कुठल्या संकटात. भटकत मी फिरतोय आता मरुभूमीमध्ये. मृत्यूला घाबरून शोधत आहे ती जागा जिथे राहत असतात सगळे अमर. गिलगमेश, काय तूच आहेस तो गिलगमेश? तोच गिलगमेश ज्याने पर्वताच्या सिंहांना मारलं, ज्याने दानवांना पण मृत्यूच्या दारी पाठवलं? तोच तू ना ज्याने स्वर्ग वृषभास झोपवलं? जर तोच आहेस मग कशामुळे पडलास तू पिवळा? काय झालं या गालांना? शोक हृदयामध्ये चेहऱ्यावर पण लिहिला शोक आहे. जसा कोणी प्रवासी सकल ही धरणी चालत इथे आला आहे. मित्र माझा ज्याच्यावर प्रेम फार, जणू नियम ह्या नियतीचा झालाय बिचारा शिकार. 7 रात्री 7 दिवस अश्रू मी गाळलेत. सडलं होतं शरीर, किडे वळवळत होते. भटकत मी होतो मग मरुभूमीमध्ये मृत्यूला घाबरून. गप्प राहू कसं, विचार काय करून, जेव्हा मित्र माझा प्रिय पडला इथे धुळीमध्ये मिळून. काय मला पण पहुडावं लागेल असंच निपचित, परत कधीच न उठण्यासाठी. शिद्दोरी, मला तू सांग, आहे कुठे ती जागा जिथे राहतात सर्वच अमर? कुठली आहे वाट तिथली आणि काय ग तिथली खूण? गिलगमेश, तो बघ नावाडी उर्शनाबी, नेत असतो अमर लोकी तो. विचार बघू त्याला. बंधू नाविका, कुठला तो मार्ग जो अमरलोकी जातो? आहे जर तो सज्जन उचित, सागरात तरंगत जाऊन मी तो पकडेन. जर नाही तर मरुभूमीला मी पार करून टाकीन. तरंगत चालत जाणार कुठे सांग रे? जीवन तू शोधत आहेस जे नाही मिळणार ते. देवानी जेव्हा बनवला मनुष्यास, मृत्यू तो त्याच्यासाठी बनवला खास. हातामध्ये ठेवलं त्याने जीवन सुद्धा. गिलगमेश, हवंय त्यांना पण महत्व थोडं. खुश रहा तू असो रात्र की दिवस, मनाव मौज तू रे निश्चिंत. गीत गा तू, बेहोश नाच तू सर्व पूर्ण विसरून. वस्त्र घाल तू नवी कोरी झगमगीत, मग चल
चालत आहे बोट पकडीत, तू त्याच्याकडे पण लक्ष ठेव. तो तुझा शिष्यू, तुझा अंश, त्याला मान दे तू. सहचारिणी पत्नी तुझी, बाहूंचा बंधन तिला दे तू. डोकं टेकव, निश्चिंत हो रे, मनाचा आधार दे तू. तू मनुष्य आहेस, मनुष्याचं जीवन जग तू. आहे हेच कर्तव्य जे आपण नेहमी निभवायचंय. धावा, पळा रे, हल्ला करा रे! लुटेरे आले, धावा! शुल्गी, शुल्गी, वेडा झालास का तू? माहिती आहे तू काय केलंयस? मी नाही जाणत मला काय झालंय. धावपळीत मी संधी गाठून हिला पळवून आणलंय. आता बघ अत्रीला तू तुझ्याजवळ लपवायचेस. तर ही अत्री आहे. शुल्गी, तुझा वेडेपणा आता कारण वाटतोय. घाबरू नकोस, तू इथे सुरक्षित आहेस. जर मी पकडले गेले तर ते लोक मला जीवानिशी मारून टाकतील. मी इथे असं यायला नको होतं. चिंता नको करूस, इथे तुला शोधायला कोणीच नाही येणार. त्या सगळ्यांना वाटेल की तुला इथनं लुटारू घेऊन गेले असावेत. समजलं? आता बोल, काय करायचंय? आता म्हणजे हिला कसं तरी आता इथनं जहाजावर पोचवायचंय. आता म्हणजे असं आहे, तुला दिनमानला परत जावं लागेल. दुसरा काही उपाय पण नाहीये ना. बुडती नाव सोडून पळतोस. बस बस, सर्व ठीक होईल रे. शुल्गी, आज रात्रीचा धुडगूस बघून पण तू असं म्हणतोयस? शुल्गी, त्या लुटेऱ्याने असं धारिष्ट पूर्वी नाही केलंय कधी. मला तर असं दिसतंय ते आमच्या बचावाच्या शक्तीची परीक्षा घेत होते. खरा हमला तर पुढे होईल. हे बघ द्राहा, मी चांगला आहे जो तू आता जातोयस. तुझं सर्वच आता अनिश्चित वाटत चाललंय मला. द्राहा, आपल्याजवळ विकण्यासाठी पूर्ण माल तयार आहे. मी दिल्मनमध्ये जातात स्वतः माल विकून टाकेन. आणि विश्वास ठेव, आपल्याला त्यातनं खूप फायदा पण होईल. आणि पुढील मोसमामध्ये जहाजाच्या पहिल्या खेपेतच तुझी चांदी तुझ्याजवळ पोहोचेल. असं नाही होऊ शकत का की अत्रीला एका आठवड्यासाठी तू इथे सोडलं समजा? नाही, असं होऊच नाही शकत. आम्हाला लवकरात लवकर गेलं पाहिजे, नाहीतर आम्ही इथे फसू शकतो. हे सांग, त्या सुमेरियन नावाड्याविषयी तू काय विचार केलायस? तुला वाटतं तो या बाबतीत तुला मदत करेल? त्याचं जहाज पण निघण्यासाठी तयार आहे. जर तो हवं असल्यास तुम्हा दोघांना सोबत नेऊ शकेल. तू एक काम कर शुल्गी, आता उद्या सकाळीच तू अत्रीला घेऊन त्या जहाजावर लब बघू. हो हो, ठीक आहे. आणि जकात मोहरीचं काय होईल? तू माझ्यामुळे खूप अडचणीत येशील. माझी चिंता सोड बघू. तू केवळ त्या जहाजाच्या नावाड्याला सांभाळ. द्राहा, मी तुझे खूप आभार मानतो. पण लुटेरे आले तर मग तू जाणार कुठे? मी गावी जाईन माझ्या. दुसरं जाणार कुठे? माझी खात्री हे सर्व ठीक होईल. खरंय, तुला तर नेहमी सगळं चांगलंच दिसत असतं. द्राहा, माल भरायची वाट बघायची जरा. जहाज तयार असल्यास आम्ही चढू त्याच्यात. ठीक आहे ना? ठीक आहे. हे घे, अत्रीची काळजी घे. जहाज सुटेपर्यंत कुणाचीच नजर हिच्यावर नाही पडली पाहिजे. हा द्राहा, चल लवकर निघ. येतो रे. ही सभ्यता अचानक मिली नाहीये, जसं आधी मानलं जायचं. तिच्या स्वरूपात नानाविध परिवर्तन होत गेली. 1600 ते 1900 इसवी सनापूर्वीचा हा परिवर्तित रूपाचा काळ उत्तरकालीन हडप्पाच्या नावाने ओळखला जातो. ह्याच्यानंतर आर्यांचा फैलाव झाला आणि जसं आजवर इतिहासात होत आलाय, त्यांनी जुन्या सभ्यतेचा प्रभाव हळूहळू स्वीकारला आणि त्यातल्या अनेक पैलूंना सामावून घेतलं. हा तर एक योगायोग होता की मोहनजोदाडो आणि हडप्पाचा शोध लागू शकला.
यात मुळीच शंका नाही की हिंदुस्थानामध्ये जुनी शहरं आणि प्राचीन संस्कृती अजूनपर्यंत जमीनदोस्त आहेत. ही सिंधू घाटी सभ्यता आणि आजच्या हिंदुस्थानामधलं काही जागी नातं तुटलं आहे. त्या तुटक्या दुव्यांविषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे. तरी पण एक मुळातच नातं बनत आलंय सतत वेळेच्या साथीनं एकसारखं, जे आजच्या हिंदुस्थानला आपल्या 6-7 हजार वर्षांपूर्वीच्या काळाशी जोडतंय, जेव्हा सिंधू घाटी सभ्यतेचा आरंभ झाला असावा. आपल्याला खरंच आश्चर्य वाटत असतं की मोहनजोदाडो आणि हडप्पामध्ये कितीतरीच गोष्टी आहेत, जशा वेशभूषा आणि हस्तकला, ज्यांच्यामध्ये आपल्याला आजचे धर्मविधी आणि राहणीमानाची झलक मिळते. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं व्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.